हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसांनी मी आज पूर्ण ब्लॉग बनवणार आहे. आणि मी पुण्यावरून येऊन 2 दिवस झाले, पण मला ब्लॉग बनवायला टाईम भेटत नाही. सो मी शॉर्ट्स व्हिडिओज बनवत असते. आणि तर मी आज आली आहे शेतात. म्हटलं चला शेतात जाऊया. आणि पुण्यावरून आल्याबरोबर शेतात मला गेल्याशिवाय तर काही करमणार नाही, कारण आमचे व्हिडिओ शेतामधले असं तुम्हाला माहितीच आहे. सो बघू शकता किती मस्त असं पाणी चालली आहे. आणि पाणी हे आमचं दार धरतं ते आबा. इथं सगळीकडे भेंडी लावलेली, तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं. सगळी अशी भेंडी लावली आहे आणि आबा दार देतात. तर चला आता आबाकडे जाऊयात. आबाला जरा काहीतरी थोडेसे प्रश्न विचारूयात, जे की मलाही माहीत नाही की भेंडीला किती दिवस लागतात द्यायला. काय काय ग? हां आले आले. आबा काय करताय तुम्ही? दार धरतो. हा वय, भेंडीला किती दिवस झाले तुम्ही दार धरताय? 4 दिवस. 4 दिवस का? हां हां हां. आणि ही भेंडी आता किती दिवस लागतील मोठी व्हायला, म्हणजे इथपर्यंत अशी? 1.5 महिना. 1.5 महिना. मग त्याला भेंडी येईल का? 1.5 महिना भेंडी येईल. हां 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 तिला आता एवढे रोपं झालेली. हां. एवढे रोपं येईल. मग 1.5 महिन्याने मोठं होईल इथपर्यंत, भेंडी येईल त्याला, हो ना? भेंडी येईल 1.5 महिन्याने. तर इकडं पाणी चालू आहे आणि इकडं आबा दारं देतात ते पाण्याला, हे आपल्या भेंडीला मस्त. आणि इकडं शेजाराचा डाळिंब आहे, तर बघू शकता तुम्ही किती डाळिंब आहे ना. आबा हा डाळिंब कोणाचा आहे हो? डाळिंब पाणसाच्याची. हा का? त्याला आता फुलं यायला लागली. त्याला पण आता फळ येतील ना? ती तोडून टाकायची फुलं आलेली. का बरं? 1 महिनाभर तोडून टाकायची, नंतर राखायची. मग गळत नाही वाटतं ना? हा, गळत नाही. हा हा किडकी होत नाही ते. हा ना. किडकी होत नाही. जेवले का तुम्ही? हा, तिकडे गेलतो ना कार्यक्रमाला. हा हा हा. चला तर मग आता आरवी काय करते बघू आपण. आरवी काय करते ग? आणि लई जणांनी, म्हणजे मला खूप जण बोललेत की तू व्हिडिओमध्ये खूप अशी गावठी लँग्वेज यूज करते. तर खरं म्हणायला गेलं ना, तर जी लँग्वेज आपण तीच यूज करायची. जास्त गावठी पण नाही, जास्त शुद्ध पण नाही. आपल्याला बोलायला पण येतं, पण कसं आहे, व्हिडिओ बनवायचं म्हटलं थोडंसं बोलावं पण लागतं तिथं, तुम्हाला हे माहितीच आहे. तर काय ग, ह्या पोरीने बघा सगळा चिखल केला आहे. सो मला आज हेच दाखवायचं होतं की भेंडीला किती दिवस लागतात वगैरे. जेव्हा पण इथं भेंडी येईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओ शेअर केला जाईल. आणि हे बघा मस्त अशी भेंडी आली आहे. आणि इथं लसूण लावलेला दिसतोय, आणि इकडे बघा कोथिंबीर लावली आहे कडेने. तर चला मग, आजी माझ्याकडे बघते ते वाटतं. सो चला मग, घरात बोर होत होतं म्हणून आलेलो. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.